पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही, तर महाराष्ट्रातील अवैदिकांनी बौद्ध धर्माला ओहोटी लागल्यावर पंढरपूरच्या विठ्ठलातच बुद्ध पाहिला. पंढरपूरचा विठ्ठल हा खरंच बुद्ध आहे का? संत नामदेवांनी, तुकारामांनी आणि संत एकनाथांनी आपल्या अभंगात ज्या ओळी रचल्या आहेत, त्याचा खरंच गौतम बुद्धांशी संबंध आहे का? खरंच याबद्दल अनेक दुमते आपल्याला दिसून येतात. पण श्री विठ्ठल हे बुद्ध नव्हते असे अनेकांना का वाटते आणि त्याच्याविषयी काय मते आहेत हे आपण जरा आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूयात. श्री विठ्ठल या लोकप्रिय दैवतावर हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मांनी आपला अधिकार सांगितला. जैनांच्या मते विठ्ठल हा 22वा तीर्थंकर नेमिनाथ आहे, असा जैनांचा दावा होता आणि 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत हे मत हिरिरीने मांडले गेले. पण त्यानंतर हे मत मागे पडत गेलेले दिसते. सर्व संतांनी विठ्ठलाची सांगड श्रीकृष्णाशीच घातलेली आहे. नामदेव महाराजांनी विटेवरी समचरण सुंदर बाळ सुकुमार यशोदेचे असे लिहून विठ्ठल म्हणजे कृष्णच हे सांगितले आहे. श्री राज ढेरे सुद्धा म्हणतात की विष्णूच्या विठ्ठल रूपातल्या अवताराची जी कथा आहे ती ज्ञानोबांपासून ती सर्व संतांनी परम श्रद्धेने स्वीकारलेली आहे. मग असं जर आहे तर विठ्ठलाचा संबंध गौतम बुद्धांशी कसा जोडला जातो? अजून सांगायचं म्हटलं तर विठ्ठलाची मूर्ती ही मूर्तीशास्त्रातील बुद्धांच्या मूर्तीशी अजिबात जुळत नाही, किंवा विठ्ठलाचे चरित्र आणि बुद्धाचे चरित्र देखील सारखे नाहीये. शब्दकोशामध्ये जर बघितलं तर बुद्ध या शब्दाचा अर्थ शहाणा किंवा जागा झालेला किंवा कळलेला असा दिला आहे. अनेक संतांनी विठ्ठलाला बुद्ध म्हटले, पण इथे लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की त्यांनी गौतम बुद्ध किंवा सिद्धार्थ असे म्हटलेले नाहीये, किंवा विठ्ठलच बुद्ध आहे असे देखील म्हटलेले नाहीये. संत विठ्ठलाला विष्णूंचा 9वा अवतार मानतात. आपण याची काही उदाहरणे बघूयात म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येईल. जनाबाईंच्या अभंगात दशावताराचे वर्णन करताना कृष्णावतारानंतर बुद्धाचे नाव घेतले आहे आणि सांगितले आहे की 9वा वैसे स्थिर रूप तया नाम बौद्ध रूप, संत तयाद्वारी तिष्ठता ती निरंतरी, पुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठल शोभा. इथे बौद्ध रूप हा शब्द गौतम बुद्धांच्या संदर्भात वापरला असणे शक्य नाही, कारण कोणत्याही बुद्ध चरित्रात पुंडलिकाचा उल्लेख नाहीये. यावर संत नामदेवांनी काय लिहिलंय तर, मध्ये झाले मौन देव निज ध्यानी, बौद्ध ते म्हणून नावे रूप. यावर राची ढेरे यांनी अशी टीप दिलेली आहे की बौद्ध या शब्दाचा अर्थ मौन धारण करून असणारा. या उदाहरणांवरून स्पष्ट होत आहे की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाहीये. यावर राची ढेरे लिहितात की ज्ञानदेवांपासून ते निळोबारायांपर्यंत एवढंच नव्हे तर अगदी दासगुरूपर्यंत शेकडो मराठी साधू संत विठ्ठलाला बुद्ध म्हणतात. तर त्यांना इथे बुद्धांचे मूर्तिविधान आणि विठ्ठलाचे मूर्तिविधान एक आहे, किंवा बुद्धांचे आणि विठ्ठलाचे चरित्र एक आहे असे मुळीच म्हणायचे नसते. त्यांना फक्त बुद्ध हा विठ्ठल ठाई समाविष्ट करायचा असतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची माहिती आणि तुमची याबद्दल काय मते असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.